अमरावतीत गेल्या अनेक वर्षापासून मनपा महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बनवण्यासाठी फेल ठरत आहे। याआधी फॅब्रिक शौचालय शहरात लावण्यात आले होते, त्यामध्ये पण बऱ्याच चुका व भ्रष्टाचार झाल्याने फॅब्रिक शौचालय फेल ठरत असून आता नव्याने बनवलेले शौचालय गेल्या 2.5 वर्षापासून तयार असून सुरू केले नसून उद्घाटनाची वाट पाहत आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक महिला करत असल्याने प्रहारने हा मुद्दा उचलून त्यावर चांगलेच आक्रमक झाले असून आज नवीन बनलेले सार्वजनिक शौचालयाचे कुलूप तोडून सुरू केले आहे। या सार्वजनिक शौचालयाचे कुलूप तोडून लाडक्या बहिणींनीच या शौचालयाचे उद्घाटन केले व तसेच बँड वाजवत अमरावती महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला। पंक्चर वाले बच्चे असेल ना सलाह कोट्यावधी रुपये खर्च करून महानगरपालिकेने अमरावती शहरात जवळपास 5 असे शौचालय उभारले। यात अमरावती महानगरपालिका शौचालय सुरू करत नसल्याने अखेर प्रहारनेच उद्घाटन केले। या शौचालयाची येत्या 5 दिवसात सफाई झाली नाही तर मनपा आयुक्त यांच्या घरावर कचरा फेको आंदोलन करणार असा इशारा देखील प्रहार जनहित पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे। महानगरपालिकेने 5 शौचालय उभारण्यापूर्वी सुरू होण्याची इशारा दिला होता, त्याची दखल घेतली नाही। तुम्ही स्वतः महानगरपालिकाची जी आकांक्षी जे शौचालय योजना आहे ही पूर्ण भ्रष्टाचारात गिळगिळलेली योजना आहे। या प्रशासन राजमध्ये गुंडाराज चालू आहे। या महानगरपालिका आयुक्ताचा 2.5 वर्षाआधी ज्यांनी हे 3 कोटीची जे 5 शौचालय जे आकांक्षी शौचालय योजना जी तयार केली होती त्यांनी त्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार केला। 3 वर्षापासून जे शौचालय लाडक्या बहिणीसाठी बांधून ठेवले अमरावती शहरातले ते संपूर्ण बंद आहे। आम्ही विभागीय आयुक्ताच्या मार्फत त्यांना इशारा दिला की तुम्ही जर हे चालू करसाल नाही, पण त्यांचं अमरावतीच्या लाडक्या बहिणीवर काहीच म्हणजे काहीच त्यांचं किंवा दया काहीच नाही आहे। ते फक्त पैसे खाण्यात मस्त आहे आणि सुस्त झालेले अधिकारी आहे, एसीची हवा खात आहे। गरिबांची काही महिलांची त्यांना काहीच काळजी नाही आहे। म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाने आज इथे एक शौचालय जे आहे आकांक्षी शौचालय ते लाडक्या बहिणीच्या हाताने तिची साफसफाई केली आणि ते लाडक्या बहिणीसाठी सुरू केलं। आता जर त्यांनी याची साफसफाई नियमित कंटिन्यू चालू ठेवली नाही तर इथचा जो कचरा आहे आम्ही तो जमा करू आणि लाडक्या बहिणीला सोबत घेऊन महानगरपालिकेचे जे आयुक्ताचे जे घर आहे त्या घरासमोर नेऊन टाकन, हे आज आमची त्यांचा थेट इशारा आहे। अमरावती मनपाने 2.5 वर्षाआधी मोठ्या थाटामाटात अमरावती शहरातल्या 5 ठिकाणी, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, वेलकम पॉइंट पंचवटी, गाडगेनगर पोलीस स्टेशन, बडनेरा नवी वस्ती, बसस्थानक आणि छत्रीतलाव रोड अशा ठिकाणी ही आकांक्षी शौचालय स्थापन केली होती। यासाठी जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च आला, पण 2.5 वर्षापासून ही शौचालय धुळखात पडलेली आहे। मनपा पांढरा हत्ती पोसत आहे। या संदर्भात आम्ही विभागीय आयुक्तांना 7 दिवस आधी निवेदन दिलं होतं। 7 दिवसात आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, परंतु विभागीय आयुक्तांच्या पत्राची सुद्धा मनपाने दखल घेतली नाही। इतक्या नगरगट्ट आणि भ्रष्टाचारी मनपा प्रशासन आहे। म्हणून आज आम्ही ठरवलं की आपण स्वहस्ते या ठिकाणी महिलांसाठी लोकार्पण करायचं। आम्ही संपूर्ण परिसर फिनाईल वगैरे टाकून निर्जंतुक केला। आम्ही श्रमदान केलं, स्वच्छता केली, साफसफाई केली आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते आम्ही आता लोकार्पण केलेलं आहे। मनपाला जर अजूनही जाग आली नाही तर आम्ही हे पूर्णच्या पूर्ण उचलू आणि आयुक्ताच्या दालनासमोर स्थापित करू आणि आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ आणि पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही या झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करू।